झी 24 तास, एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अमोल जोशी। आफ्टरनून न्यूज मध्ये आपलं स्वागत। आणि या बुलेटिनच्या सुरुवातीलाच झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट। झी मीडियानं जात पंचायती विरोधात बातमी दाखवल्यावर लगेचच जात पंचायती विरोधात कारवाई झाली आहे। नाशिक जात पंचायतीच्या अध्यक्षांसह 6 जणांना अटक करण्यात आली आहे। आंतरजातीय विवाह केल्यावरून त्यांना जातीतनं बाहेर काढण्यात आल्याची तक्रार 6 कुटुंबियांनी केली होती। गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार करण्यात आली होती। झी मीडियानं हे प्रकरण लावून धरलं होतं, त्यावर अखेर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। जात पंचायतीच्या 6 सदस्यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। झी मीडियानं जात पंचायती विरोधात बातमी दाखवली होती आणि त्यानंतर या जात पंचायती विरोधात कारवाई झाली आहे। नाशिक जात पंचायतीच्या अध्यक्षांसह 6 जणांना अटक करण्यात आली आहे। आंतरजातीय विवाह केल्यावरून त्यांना जातीतून बाहेर काढण्यात आलेलं होतं, अशी तक्रार 6 कुटुंबियांनी केलेली होती। गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली होती। झी मीडियाने हे प्रकरण लावून धरलं होतं आणि त्यावर अखेर ही कारवाई झालेली आहे। अजूनही अशा अनेक अपप्रवृत्ती आहेत, प्रतिगामी वृत्ती महाराष्ट्रात आहेत। हे या घटनेतून सिद्ध झालेलं होतं आणि या घटना महाराष्ट्रात घडतात हे धक्कादायक वास्तव झी 24 तासनी या घटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर आणून दिलेलं होतं। महाराष्ट्र एकीकडे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अजूनही अशा प्रकारे जात पंचायतींचा वचक आहे आणि आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना जातीतून बाहेर काढलं जातं, यांचं शोषण केलं जातं, त्यांच्यावर अत्याचार केले जातात, त्यांच्यावर सामाजिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो। हे वास्तव या घटनेतून उघड झालेलं होतं आणि त्यामुळे अशा अपप्रवृत्तींविरोधात झी 24 तासनेही आवाज उठवलेला होता। आणि त्याचबरोबर ज्या कुटुंबांवर अन्याय झाला अशी ही 6 कुटुंब होती, या 6 कुटुंबांना सुद्धा जात पंचायतींनी जाती बाहेर काढलेलं होतं आणि या 6 कुटुंबांनी या विरोधात तक्रार सुद्धा दाखल केलेली होती। त्यानंतर या प्रकरणाचा सातत्याने झी 24 तासनी पाठपुरावा केला। नाशिकमधलं हे प्रकरण होतं। जात पंचायतीच्या अध्यक्षांसह 6 जणांना या प्रकरणी आता अटक करण्यात आलेली आहे। आंतरजातीय विवाह केल्यावरून त्यांना जातीतून बाहेर काढण्यात आल्याची ही घटना होती। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। सध्या आपल्याबरोबर नाशिकहून आमचे प्रतिनिधी योगेश खरे आहेत। योगेश, सुरुवातीला झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा आपण सांगूया की ही नेमकी घटना काय होती, काय नेमकं घडलेलं होतं आणि आज काय घडलंय? अमोल, गेल्या आठवड्यामध्ये नाशिकमध्ये मुलीला मारून टाकण्याची खळबळजनक घटना इथे घडलेली होती आणि ती जी होती ती हॉरर किलिंग या पद्धतीने झालेल्याचं म्हटलं जात होतं। मुलीनं आंतरजातीय विवाह केला म्हणून या ठिकाणी या मुलीला मारण्यात आलेलं होतं आणि समाजाच्या प्रेशरमुळं, समाजाने जे काही मानसिक छळ केला त्यामुळे हे केल्याचं म्हटलं जात होतं। आता हे सगळं झाल्यानंतर आता याच समाजातलं एक कुटुंब, हिंगमिरे कुटुंब, काल समोर आलेलं आहे। त्यांनी पोलिसांसमोर हे समाज पुन्हा छळ करतंय आणि त्यांच्या मुलीला मारून टाका किंवा स्वतः तरी मरा असा या पद्धतीने टॉर्चर केलं जातं आहे असं म्हटलंय। आणि त्यामुळे त्यांनी तशी तक्रार जी आहे ती पोलीस स्टेशनला दिलेली आहे आणि त्यामध्ये एकूण समोर असं आलेलं आहे की ही सगळी समस्या घेऊन ज्यावेळेस हिंगमिरे कुटुंब आमच्यापर्यंत आलं त्यावेळेस झी 24 तास आपण काल हे संपूर्ण वृत्त प्रसारित केलं आणि त्यानंतर आता अशी अनेक कुटुंब महाराष्ट्रामध्ये आज आहेत असं समोर आलेलं आहे। यामध्ये जवळजवळ 6 लोकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या आता इथं दाखल करून घेण्यात आलेल्या आहेत आणि 40 ते 50 लोकांचे जाबजबाब या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। मोठ्या प्रमाणाची म्हणजे आपण 21व्या शतकामध्ये अशा पद्धतीने छळवणूक होऊ शकते अशा पद्धतीनं ही जात पंचायत या ठिकाणी छळ लोकांचा करत होती। यामध्ये जर आपण बघितलं तर मुलींची लग्न, अनेक मुलींची लग्न या ठिकाणी होऊ दिली जात नाहीत। मुली घरात बसल्या आहेत कुमारिका असून। त्यानंतर अनेक जणांना आपल्या आजीच्या किंवा आईवडिलांच्या अंत्ययात्रेला जाऊ दिलं जात नाही, लग्नांमध्ये जाऊ दिलं जात नाही भावा बहिणींच्या। इतक्या वाईट पद्धतीनं या ठिकाणी हे सगळं चाललंय आणि हे केवळ पैशासाठी होतंय। पैसा दिला तर जातीच्या आत घेतलं जाईल, समाजामध्ये घेतलं जाईल, लग्न अटेंड करू दिले जातील, इतक्या म्हणजे अशा पद्धतीचा छळ हा केवळ पैशासाठी मनमानी पद्धतीनं 6 जण करतायत आणि महाराष्ट्रात यांची मोठ्या प्रमाणात दहशत आहे। बिलकुल योगेश, आता यापुढे काय कारवाई अपेक्षित आहे? पोलिसांनी चौकशीसाठी या सगळ्यांना ताब्यात घेतलेलं असं कळतंय। जात पंचायतीची ज्यांना अटक केलेली आहे त्यांचं काय म्हणणं आहे या प्रकरणी? अमोल, झी 24 तासनं वृत्त प्रसारित केल्यानंतर DCP स्वतः आणि SCP या दोघांनीही या हिंगमिरे कुटुंबियांना बोलवून घेतलं, त्यांच्याकडची परिस्थिती जाणून घेतली आणि सगळे जे पीडित कुटुंबीय आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवून घेतलं आणि तातडीनं या अध्यक्षांना, जात पंचायतीचे जे अध्यक्ष आहेत आणि 6 सदस्य आहेत, या
या ठिकाणी पोलीस स्टेशनला बोलवून घेण्यात आलं आणि त्यांची अटक आता करण्यात आली, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. एकूण अजून अशी काही प्रकरणं असतील तर त्यांचीही तपासणी केली जाईल आणि त्यांचे जबाब घेऊन या ठिकाणी यांच्यावर कारवाई केली जाईल असं म्हटलंय. आता यात सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की जो गेल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी हत्या झालेली होती त्या प्रकरणामध्ये या जात पंचायतीचे लोकांचा समावेश होणार का, तर या बाबतीमध्ये पोलिसांनी मात्र अद्याप तपास सुरू आहे. ज्यावेळेस तपासामध्ये या लोकांचाही सहभाग यामध्ये आढळून येईल त्यावेळेस त्यांना सुद्धा 302च्या याच्याप्रमाणे गुन्हे दाखल होतील. तपास 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण होईल आणि पुढच्या कारवाईमध्ये कदाचित या हत्येचा जबाबदार म्हणून या लोकांना सुद्धा धरलं जाऊ शकतं. बिलकुल, धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीबद्दल. झी मीडियानं जात पंचायतीच्या विरोधात आवाज उठवलेला होता. हॉरर किलिंगची सुद्धा एक घटना घडलेली होती. या प्रकरणी आता जात पंचायतीच्या अध्यक्षासह 6 जणांना अटक करण्यात आलेली आहे. या खून प्रकरणामध्ये यांचे काही धागेदोरे निघतात का हे तर पोलीस तपासून बघतीलच, मात्र 21व्या शतकात सुद्धा अशा घटना महाराष्ट्रात घडत आहेत हे सुद्धा या निमित्तानं धक्कादायक मात्र दुर्दैवी वास्तव समोर आलंय. झी 24 तास एक पाऊल पुढे.